जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि जवळपास एक सायंकाळचे 7 वाजत आहेत। तर तुम्ही पाठीमागच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल की आपण पंढरपूरमध्ये जे नवीन भक्ती निवास आहे तिथं चेकिंग केलेलं आहे। तर आपले सगळे बघा मित्रमंडळी आता आम्ही निघालो माऊलीच्या दर्शनासाठी। तर चला आपण जाऊया, सायंकाळचा वेळ आहे आणि नवीन जे आपलं भक्त निवास आहे ते किती छान आहे मी तुम्हाला दाखवतो थोडं। तुम्ही आता बघू शकता सायंकाळचा वेळ झाला आहे पण बघा इथं किती मस्त। आता आपण हे सी विंग जे दिसते इकडे, इथं आता आपण चेकिंग केलेलं आहे। आपली रूम इकडे आहे, हे बी विंग, आणि आपले सगळे मित्र आहे बघा किती भारी तयार झालेले आहेत। चला आता आपण निघूया इथून आणि माऊलीच्या दर्शनासाठी जाऊया। मंदिराच्या परिसरामध्ये आपण पोहोचलेले आहोत, तुम्ही बघू शकता पाठीमागे। आणि आता आपल्याला दर्शनासाठी जायचं, त्याच्या पहिले बघा आम्ही सगळ्यांनी काय घेतलंय, मस्त अशी ब्लॅक कॉफी बनवायला लावलेली, एकदम शुगर कमी, मला जशी आवडते। आणि आमचे सगळे मित्र आहे बघा, आता या कॉफीचा आनंद घेतो आणि माऊलीच्या दर्शनाला निघतो मी। एकदम बढिया कॉफी बनवली, डार्क आणि एकदम स्ट्रॉंग आहे। तर आता आपण हे माऊलीच्या मंदिराकडे जाताना आहे बघा किती छान असे प्रसादाचे दुकान आहे तिथं, आणि मी तुम्हाला दाखवतो। हे जे दिसतंय हे कळस माऊलीचंच आहे। संध्याकाळची वेळ असल्यानं तेवढं दिसत नाही मित्रांनो, हे बघा आता व्हिजिबल आहे तुम्हाला। आपण जाऊया आता दर्शनाच्या रांगेत लागूया, तोपर्यंत प्रसाद वगैरे इथं काय घ्यायचं आपण बघूया। किती छान छान आहे बघा मित्रांनो इथं। मित्रांनो बघा हे छोटे छोटे मित्र आहेत आपले, किती छान गंध लावतायत। तर तुम्ही बघू शकता आता। आणि हे बघा हे आपले सर, इकडं पाठीमागे चप्पल स्टँड आहे, आपण तिथं चप्पल ठेवलेली आहे। आणि आता इकडं माऊलीच्या दर्शनासाठी आपण निघलेलो आहे पुढे। चला जाऊया आपण असंच कंटिन्यू। आणि हे बघा आपले मित्रमंडळी, जाऊ दे आपण फटाफट दर्शन घेऊया, काय म्हणताय बघा आता। चला जाऊया फटाफट मित्रांनो। आता मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो गर्दी बघा। तुम्ही गर्दी बघू शकता या टाइमला किती आहे, कारण उद्या सफला एकादशी आहे, त्याच्या निमित्त भाविकांची गर्दी खूप झालेली आहे इथं। आणि आता आपण रांगेमध्ये लागूया जाऊन। हे बघा आता आपण मी तुम्हाला एक दर्शन घ्यायचं दाखवतो। आपण जे नामदेव पायरी म्हणतो ते इथंच आहे, आपली यात्रा वगैरे जी असते ती इथं येऊन पूर्ण हे होते। तर चला इकडे दर्शन घेऊया आपण। हे बघा शंभूरायाचं दर्शन आहे इकडं। चलो आमचं आता दर्शन झालं, आम्ही नामदेव पायरीचं दर्शन झाल्याच्या नंतर पुढे जाऊया। आपले मंडळी वगैरे चालले, आरतीचा वेळ होता मित्रांनो, त्याच्यासाठी आता तिथं गर्जना केलेली आहे। आणि आपले बघा आता मंडळी लोक चालले, तिथं मोबाईल वगैरे ठेवण्याची सुविधा आहे। नामदेव पायरीचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्ही हे बघा हे बघू शकता आपले मित्र रांगेमध्ये चाललो आपण आता, कारण माऊलीचं दर्शन घ्यायला जवळपास एक 2 किलोमीटरची रांग दाखवत आहेत पाठीमागे। तर मी पण फर्स्ट टाइम आलो इथं। तर चला आपण जाऊया फटाफट आणि रांगेमध्ये लागूया। हे बघा हे इकडलं जे मंदिरकडून आलेलं आहे रस्ता, आणि हे आपण आता रांगेकडे चाललो। हे इथं दुकानं वगैरे बघू शकता किती छान आहेत, तुम्हाला काही भेटवस्तू वगैरे घेण्यासाठी। जवळपास एक 3 किलोमीटरचं अंतर केलंय कव्हर मित्रांनो। आणि हे जे वरी ब्रिज दिसतंय उज्ज्वला सेतू, आपल्याला ह्याच्यावरून कनेक्ट करायची रांग, जे दर्शनाला जे चालली ते रांग कनेक्ट करायची आपल्याला। एकादशी असल्यामुळं गर्दी छानच वाढतीये मित्रांनो। जसा जसा टाइम जातोय तसा तसा भक्तांची
गर्दी वाढताना तुम्ही बघू शकताय बघा. त्या ब्रिजवर पण बघू शकता तुम्ही. जवळपास एक 8 वाजायला 20 मिनिटं बाकी आहेत बघा, तुम्ही बघू शकता आता. आणि आम्ही आता रांगेत लागलोय. 8 वाजायला 20 मिनिटं बाकी आहेत. जवळपास एक 2 ते 3 किलोमीटर दूर रांग आहे. तुम्ही बघू शकता टोटल भक्त थांबलेले आहेत. आणि माऊलीच्या दर्शनाला किती वेळ लागेल काय नाही, आपण असं किती छान अशी व्यवस्था केलेली आहे माऊलीच्या इथं. हे बघा छान असं हळूवार चालू आहे रांग. मित्रांनो हे बघा कासार घाट स्काय वॉक आहे. आता आपण त्याच्यावर चढत आहोत. 8 वाजून एक जवळपास 10 मिनिटं होत आहे. आणि हे बघा आम्ही आता वॉकवेवर चालत आहे कंटिन्यू. इकडं आपले मित्रमंडळी आहेत. आणि पुढे बघू शकता तुम्ही किती छान असं गजर आणि भजन होत आहे. शेवटी मित्रांनो तब्बल 2.5 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मला तिथं मधीच मोबाईल ठेवावा लागला म्हणून काही शूट वगैरे घेता नाही आला. तर आणि एवढं छान दर्शन झालंय. जवळपास आता रात्रीचे एक 10:30 होत आहेत. आम्ही बघा सर्वजण बाहेर आलो आता दर्शन घेऊन छान. तर ते जे मूर्ती वगैरे बघणं ते होतं आज शब्दामध्ये असं एक्सप्लेन नाही करता येत मला. खूप छान. आणि मला वाटते पूर्ण आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे पण मंदिर आहेत त्यापैकी एक हेच माऊलीचं मंदिर आहे जिथं आपल्याला हात लावून असं पाया पडता येते. तर छान दर्शन झालंय. आणि आपले बघा पूर्ण मित्रमंडळी आता आम्ही असंच निघतो पुढे. चला पश्चिम द्वार आहे. आपण आता इथून बाहेर आलेला द्वार हे पश्चिम द्वार. आणि आता बघा इथं संध्याकाळच्या 10:30 वाजता सुद्धा किती छान गर्दी आहे. कारण उद्या एकादशी पण आहे. खूप सारे भक्त आलेले आहेत इथं. आणि हे जे दुकान दिसत आहे मित्रांनो एवढे छान छान गिफ्ट वगैरे आहेत. प्रसाद वगैरे आपल्याला घरी न्यायचं असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो. माऊलीचं छान असं दर्शन झालंय आपलं. आणि जवळपास एक 11 वाजत आहेत. तर थोडंसं डिनर करण्यासाठी आम्ही एक छान अशा हॉटेलमध्ये आलो. मी दाखवतो तुम्हाला तर आम्ही काय काय घेणार आहोत. कारण मेनू कार्ड वगैरे काही नाही दाखवत कारण खूप भूक लागली आहे, वेळ झालाय. पटापट आपण काहीतरी ऑर्डर करूया. आणि मी मेनू कार्ड वगैरे बघतो आणि तुम्हाला सांगतो काय होतं. फायनली घ्यायचं बघा किती छान आपला असं ताट आलेला आहे. आपली रेग्युलर चपाती आहे. आणि इकडं पनीर बटर मसाला घेतलाय. थोडासा सलाद आहे. आणि त्याच्यानंतर झाल्याच्या नंतर आम्ही दाल खिचडी घेतलाय. स्मेल तर एकदम अप्रतिम येत आहे. आता मी खाऊन बघतो टेस्ट कसं आहे काय नाही. बघा आपले मित्र सगळे चालू केलेत. कसं वाटतंय सर? बढी आहे. आणि इकडं सोबत संकेत सर. मस्त दर्शन झालंय. दर्शन नंतर आता या छान अशा ताटावर आम्ही ताव मारतो. तर मित्रांनो मी आता पहिल्यांदा पनीर ट्राय करतो. पंढरपूरमध्ये रात्री 11:30 वाजता हे जेवण भेटले आम्हाला. अप्रतिम आहे. तेवढं पण काही खास नाहीये पण ठीकठाक आहे. मित्रांनो बघा दाल खिचडी अप्रतिम टेस्ट आहे मित्रांनो. मस्त बटर वगैरे टाकून केलेली आहे. अप्रतिम आहे मित्रांनो अप्रतिम. बघा छान असा टेस्ट लागतोय खिचडीचा. फक्त मित्रांनो फ्रँकली सांगतो सर्व्हिस चांगली नाही. ॲम्बियन्स चांगला आहे. तुम्ही बघू शकता बघा ॲम्बियन्स एकदम छान आहे हॉटेलचं. सर्व्हिसमध्ये खूप घाई आहे. आणि रात्रीचे 11:30 वाजले त्याच्यानं पण असू शकते. आणि सकाळी 6 वाजल्यापासून चालू आहे. हे बघा आत्ता आपण जे घेतलं होतं हे पूर्ण आपण पनीर वगैरे काय काय घेतलं होतं पूर्ण आहे. मी हॉटेलचं डिस्क्रिप्शनमध्ये देतो बघून घेऊया. जेवण झाल्याच्या नंतर बघा मित्रांनो आपण आता काय घेतोय मस्त अशा पान घेतोय. मस्त आपला असं पान तयार झालेलं आहे. आणि जेवणाच्या नंतर पान खाण्याची मजाच वेगळी असते. खूप बढिया आहे मित्रांनो. काही पान पार्सल घेतले चटणी पान. आणि हे बघा हे पान शॉप आहे आपलं. आणि इकडं आपण आता मंदिराकडून आलतो. तर आता वॉकेबल डिस्टन्सवर आहे आपलं भक्त निवास. आपण जाऊया चला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आपलं जे भक्तिनिवास मधलं निवासस्थान आहे आपलं तिथं आपण पोहोचलेलो आहोत. आणि जवळपास एक 12:45 वाजत आहेत. खूप भारी मजा आलेली आहे, धमाल आलेली आहे. तर आजचा ब्लॉग हा सुंदर मी इथेच एंड करतो.
विठू माऊलीचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि डिनर वगैरे सगळं झालं. जर तुम्ही आज हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर खाली लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीशी कनेक्ट नाही झाले असेल तर इथं सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन करा, कारण माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील. तर लवकरच आपण नवीन एपिसोडमध्ये भेटणार आहोत, नवीन ब्लॉगमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. सदैव प्रेम असंच असू द्या. जय महाराष्ट्र.